नमस्कार. आज 25 फेब्रुवारी 2026 आणि आज चंद्राचे भ्रमण सकाळी रोहिणी नक्षत्रात असून दुपारी 1:39 नंतर चंद्र जातो आहे मृग नक्षत्रामध्ये. तर या रोहिणी आणि मृग नक्षत्रातील चंद्राचे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी चालू करू आपण आजचे नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. सुरक्षित दिवस असेल, दुपारी प्रवासात कटकट असू शकते, त्यामुळे दुपारनंतर कोणत्याही प्रकारच्या महत्वाच्या गोष्टी करू नका. आजसाठी आपणास उपाय पिवळी मोहरी जवळ ठेवावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. सकाळी आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे, दुपारनंतर मनशांती लाभेल, त्यामुळे कोणतीही महत्वाची कामे आज सकाळी करू नये. आजसाठी आपणास उपाय आहे चांदीच्या वाटीमध्ये थोडे दही ठेवावे आणि मग नंतर ते खावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 60%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. सकाळी आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता आहे, दुपारनंतर घरामध्ये वादविवाद होऊ शकतात. शक्यतो वडीलधाऱ्या लोकांसोबत कोणत्याही प्रकारचा वाद करू नका, थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय पिंपळाच्या पानावर थोडे चंदन लावून ते पान जवळ ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 70%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. सकाळी शारीरिक ताणतणाव जाणू शकतो, मात्र दुपारनंतर आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कामासाठी किंवा व्यवसायाच्या बाबतीत चांगल्या नवीन बातम्या कानावरती येऊ शकतात. आजसाठी आपणास उपाय पांढऱ्या फुलांचा गजरा देवाऱ्यामध्ये ठेवावा किंवा एखादे सफेद रंगाचे वासाचे फुल जवळ ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 80%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. सकाळी मोठी लॉटरी लागू शकते, मात्र दुपारनंतर डोकेदुखी किंवा सामाजिक ताणतणाव जाणू शकतो, थोडी दुपारनंतर काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय मनगटावरती लाल रंगाचा दोरा बांधावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 80%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. दिवसभर मित्रांची चांगली साथ लाभेल, संध्याकाळनंतर आपल्यासाठी नशिबाची दारे उघडलेली आहे. आजचा संपूर्ण दिवस आपणासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे पाकिटामध्ये एक मोरपीस जवळ ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 95%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. सकाळी अपघात होण्याची शक्यता आहे, थोडी काळजी घ्या. बाहेरचा आहार शक्यतो आज सकाळी घेऊ नका. दुपारनंतर मात्र आपल्या सहकार्यांची चांगली मदत आपल्याला लाभेल आणि न झालेली कामे आपण दुपारनंतर पूर्ण करू शकतात. आजसाठी आपणास उपाय कडुनिंबाचे एक पान घरातून बाहेर निघताना चावून चावून खावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 55%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. सकाळी आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करता येईल, मात्र दुपारनंतर आपली सामाजिक क्षेत्रामध्ये बदनामी होऊ शकते. कामाच्या ठिकाणी आपल्या बॉस सोबत वाद देखील होऊ शकतात, त्यामुळे आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. आजसाठी आपणास उपाय आहे दुपारी 1 नंतर रुईच्या पानावरती काळे तीळ ठेवून ते पान घराच्या बाहेर ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 45%. नववे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. सकाळी बुद्धिभ्रम होऊ शकतो, त्यामुळे थोडी काळजी घ्या. विरोधक त्रास देऊ शकतात. दुपारनंतर अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात, मात्र आज सकाळची वेळ आपल्यासाठी उत्तम नाही. आजसाठी आपला उपाय गाईला पालक खाऊ घालावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%. दहावे नक्षत्र मघा नक्षत्र. सकाळी कुटुंबामध्ये सुख समृद्धीच्या गोष्टी होतील. आजचा दिवस आपल्यासाठी कौटुंबिक बाबतीत अत्यंत उत्तम आहे, मात्र दुपारनंतर थोडासा कामाच्या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे थोडी काळजी घ्या. आजसाठी आपला उपाय तांब्याच्या नाण्याला एक काळा दोरा बांधून ते नाणे जवळ ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी थोडं खर्चाचे टेन्शन येऊ शकते, थोडी मानसिक स्थिती डावळू शकते, मात्र दुपारनंतरचे वातावरण आपल्यासाठी उत्तम राहील. आपल्या जोडीदाराकडून काहीतरी भेटवस्तू मिळू शकते, त्यामुळे दुपारनंतरची वेळ रोमॅन्टिक आहे आणि शिवाय विवाह इच्छुक लोकांसाठी चांगले स्थळ देखील येऊ शकते. आजसाठी आपण उपाय घराच्या बाहेर जाताना एक खोबऱ्याचा तुकडा सोबत घेऊन जावा व सायंकाळी येताना पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी सरकारी कामामध्ये चांगले यश संपादन करू शकतात. दुपारी मात्र आपल्या बॉस सोबत आपले वादविवाद होऊ शकतात, त्यामुळे कामाच्या ठिकाणी शब्दांवर नियंत्रण ठेवा. आजसाठी आपणास उपाय लाल रंगाची माती
चा टीका आपल्या कपाळाला लावावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 70%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. सकाळी आळस येऊ शकतो, मात्र दुपारी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. त्यामुळे आज दुपारनंतरची वेळ आपल्यासाठी चांगली आहे. आजसाठी आपणास उपाय कापूर आणि वेलची एकत्र करून त्याची पुडी बांधून जवळ ठेवावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 82%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र. सकाळी सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात, मात्र दुपारी तब्येतीची थोडी काळजी घ्या. शक्यतो ताप संबंधित तक्रारी किंवा पित्ताच्या तक्रारी जाणवू शकतात. आजसाठी आपणास उपाय एक बटाटा उकडवून त्याच्यामध्ये थोडी हळद टाकून तो बटाटा गायला खाऊ घालावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 88%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र. आज आपल्याला परदेशातून फायदा जाणवू शकतो आणि जोडीदाराचे पूर्ण प्रेम देखील आपल्याला मिळू शकते. आज आपला जोडीदार आपल्यावर खुश राहील, त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी आनंददायी आहे. आजसाठी आपणास उपाय निळ्या रंगाच्या पेनाने आपल्या डाव्या हातावरती श्री लिहावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 90%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र. सकाळी शस्त्रक्रिया टाळा. आज सकाळची वेळ आपल्यासाठी उत्तम नाही. दुपारनंतर अडकलेल्या कामांमध्ये योग्य तो मार्ग निघेल. आजसाठी आपणास उपाय केळीच्या झाडाला हळद युक्त पाणी व्हावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 50%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र. सकाळी मोठी डील फायनल होऊ शकते आणि संध्याकाळी मात्र थोडा धोका जाणवू शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक किंवा मोठी ऑर्डर संध्याकाळनंतर घेऊ नका किंवा देऊ नका. आजसाठी आपणास उपाय लोखंडी तव्यावरती थोडे तूप आणि पाणी टाकून तो तवा पुसावा आणि त्यानंतर त्यावरती पोळी करावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 48%. 18वे नक्षत्र ज्येष्ठ नक्षत्र. सकाळी खोटे आरोप आपणावरती येऊ शकतात, मात्र त्याच गोष्टींवरती आपण दुपारनंतर विजय मिळवू शकतो. शिवाय दुपारनंतर कोर्ट कचेरीच्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला चांगले यश मिळू शकते. आजसाठी आपणास उपाय तुळशीच्या कुंडीतील मातीचा टीका कपाळावरती लावून मग बाहेर पडावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 66%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र. सकाळची वेळ आपल्यासाठी सुरक्षित आहे. दुपारनंतर मात्र सासरच्या लोकांशी वाद होऊ शकतो, त्यामुळे थोडी काळजी घ्या. गैरसमज किंवा मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करा किंवा शांत राहणे उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय काळी मिरीचे 3 दाणे आपण घराच्या बाहेर जाताना सोबत ठेवावे व सायंकाळी येताना वाहत्या पाण्यात सोडावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र. स्त्री वर्गाकडून मोठा त्रास होऊ शकतो. आपल्याकडे कोणताही विनाकारण हट्ट करू शकतात, थोडी काळजी घ्या. संध्याकाळची वेळ आपल्या कुटुंबासोबत उत्तम जाईल, परंतु स्त्री सोबत कोणत्याही प्रकारचा वाद करणे आज टाळावे. आजसाठी आपणास उपाय सुगंधी साबणाचा वापर करून आंघोळ करावी. शक्य झाल्यास उठण्याने आंघोळ करावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र. जुनी येणी आज सकाळी वसूल होऊ शकतात, मात्र दुपारनंतर तब्येतीची काळजी घ्या. हिमोग्लोबिन कमी असणाऱ्या लोकांनी विशेषतः काळजी घेणे गरजेचे आहे आणि शिवाय हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या लोकांनी आज थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय गुलाबाच्या फुलांची पाकळी आपल्या पुस्तकात ठेवावी किंवा एखादे गुलाबाचे फूल आपल्या सोबत राहू द्यावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 78%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र. सकाळी स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आज तब्येतीची काळजी घ्या. दुपारनंतर धनलाभाची शक्यता आहे, परंतु आज तब्येत जपणे अत्यंत आवश्यक आहे. आजसाठी आपणास उपाय तांदळाचे 5 दाणे पाकिटामध्ये ठेवावे व सायंकाळी येताना वाहत्या पाण्यात सोडावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 85%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र. सकाळी राजकारणामध्ये चांगले यश मिळू शकते, मात्र दुपारनंतर दुखापत जाणवू शकते, त्यामुळे थोडी काळजी घ्या. वाहन चालवताना विशेषतः काळजी घेणे गरजेचे राहील. आजसाठी आपणास उपाय मसुराच्या डाळीचे सूप किंवा आमटी आज आपण जेवणामध्ये देवाला नैवेद्य दाखवून खावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 85%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र. मित्रांकडून गुप्त मदत होऊ शकते. आज आपले मित्र आपल्याला मदत करण्यासाठी तत्पर राहतील. विशेष म्हणजे शेअर मार्केटमध्ये दुपारनंतर फायदा होऊ शकतो, त्यामुळे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यासाठी आज दुपारनंतरची वेळ उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय झोपताना उशाच्या खाली 1 रुपयाचे नाणे ठेवावे आणि 1 कापूरची वडी ठेवावी.
व दुसऱ्या दिवशी ती कापूरची वडी जाळून टाकावी. हा उपाय आज रात्री व उद्या रात्री दोन्ही दिवस करावा. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 98%. 25वे नक्षत्र पूर्व भाद्रपदा नक्षत्र. सकाळी बदनामीची शक्यता आहे, मात्र दुपारी आपल्या गुरुची चांगली साथ मिळाल्यामुळे आपल्यावरती त्यांची कृपा असल्याने आपण कोणत्याही क्षेत्रातून किंवा कोणत्याही अडचणीतून योग्य तो मार्ग काढून सुरक्षित बाहेर पडू शकतात. आजसाठी आपणास उपाय पिवळी मोहरीचे दाणे घराच्या बाहेर जाताना चौफुलीवरती फेकावे. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 50%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. सकाळी नोकरीमध्ये चांगले यश संपादन करू शकतात. दुपार नंतर कर्ज वाढू शकते, त्यामुळे कोणालाही पैसे उसने देऊ नका आणि कोणाकडून पैसे उसने घेऊ नका. विशेषतः कोणतीही मोठी ऑर्डर उधारीवरती आज देऊ नका, याची काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे कडुनिंबाच्या झाडाला एक गुळाचा खडा व्हावा. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 42%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र. सकाळी विसरभोळेपणामुळे आपण आपली मौल्यवान वस्तू हरवू शकतात, त्यामुळे त्या गोष्टीची काळजी घ्या. दुपारनंतर अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांना चांगले यश संपादन करता येऊ शकते. आजसाठी आपणास उपाय मुगाची डाळीची खिचडी याचा नैवेद्य देवाला दाखवून ती आपल्या आहारामध्ये घ्यावी. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 70%. तर हे होते 25 फेब्रुवारी 2026 चे आजचे नक्षत्र भविष्य. अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपण आपल्या या श्री शास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला, कमेंट करायला आणि आपल्या जवळपासच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजिबात कंटाळा करू नका. आपली मदत आमच्यासाठी खूप जास्त अनमोल आहे. आपण आपणासाठी नवनवीन नक्षत्रावर आधारित गोष्टी घेऊन येत आहोत. आपली साथ आमच्या सोबत कायम असू द्यावी ही विनंती. आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्र फलादेशामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. शुभम भवतु.